हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केस वाढीसाठी म्हणजे जर तुम्हाला केस गळती होत असेल किंवा तुमचे केस हे ड्राय झाले असतील, फ्रीझी झाले असतील किंवा तुमची हेअर ग्रोथ ही पटपट होत नसेल तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहे. ते उपाय जर तुम्ही ट्राय केले तर नक्कीच तुमचे हेअर्सचे जेवढे प्रॉब्लेम्स असतील ते नक्कीच सॉल्व्ह होतील. तर आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट्स हे अवेलेबल आहेत. आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा बरेच सारे शॅम्पू, ऑइल आणि हेअर प्रोडक्ट हे आपल्याला दाखविले जातात आणि तेव्हा आपल्याला तसं क्लेम ही केलं जातं की यामुळे तुमचे केस गळती ही थांबेल आणि तुमचे केस हे सिल्की शायनी होतील. बट होतं काय, बऱ्याचदा काहींना हे प्रोडक्ट सूट होत नाही. हा उलटच परिणाम आपल्या केसांवर होतो. म्हणजे काय होतं की आपल्या केसांवर बऱ्याच वेळा त्याचे साईड इफेक्ट हे दिसून येतात. त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी 100% नॅचरल आणि घरगुती उपाय घेऊन आलेली आहे. आता हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय मी माझ्या केसांवर अप्लाय करून बघितले आहे आणि त्यामुळे माझे केस हे झपाट्याने वाढण्यासही सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा माझे केस हे खूप फ्रीझी आणि ड्राय होते, बट मी हे जे काही उपाय आहेत ते माझ्या केसांवर अप्लाय केले आणि त्यामुळे माझ्या केसांची वाढ ही चांगली झाली आणि त्यासोबतच माझे केस हे सिल्की आणि शायनी ही झाले. त्यामुळेच मी तुमच्या सोबत हे उपाय शेअर करणार आहे. फ्रेंड्स, हे उपाय जाणून घेण्यापूर्वी आपले केस गळती किंवा केस गळती कोणत्या कारणांमुळे होते हेही जाणून घेणं हे फार गरजेचं आहे. तर केस गळती ही कोणत्या कारणांमुळे होते, तर केस गळती ही आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स झाले तरीही आपली केस गळती ही होते आणि आपल्या शरीरामध्ये आयर्न, प्रोटीन डेफिशियन्सी जर असेल तर त्यानेही आपले केस हे गळतात. त्यासोबतच आपली अपुरी झोप, आपली लाईफस्टाईल, आपलं डाएट हे जर आपण व्यवस्थित फॉलो केलं नाही त्यामुळेही आपल्या केसांवर त्याचा भयंकर परिणाम हा आपल्याला दिसून येतो. हे उपाय करण्याआधी तुम्ही तुमच्या शरीरामध्ये काय डेफिशियन्सी आहे, काय कमतरता आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये चेंज करा, त्यासोबतच हे घरगुती उपायही ट्राय करा. नक्कीच तुम्हाला खूपच कमी दिवसांमध्ये तुमच्या केसांवर पॉझिटिव्ह रिझल्ट हे दिसून येतील. चला तर मग बघूयात की ते उपाय कोणते. त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे दही. आता दह्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स हे असतात. त्यामुळे दही हे आपल्या हेल्थसाठीच नव्हे तर दही हे आपल्या केसांसाठी हे एक वरदान आहे. दह्यामुळे आपले केस हे सिल्की आणि शायनी हेल्दी राहण्यासाठी मदत होते. त्यासोबतच तुमच्या केसांमध्ये जर डॅन्ड्रफ असेल तर दह्याने तोही रिमूव्ह होतो. आता हा दह्याचा मास्क आपण केसांवर अप्लाय कसा करायचा किंवा बनवायचा कसा हे आपण बघूया. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 चमचे दही घ्यायचं आहे आणि त्या दह्यामध्ये एक अंड हे मिक्स करायचं आहे. आता अंड मिक्स करताना तुम्ही अंड्याचा जो व्हाईट भाग असतो तो त्यामध्ये प्रॉपर मिक्स करा. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते तुमच्या केसांच्या रूट पासनं तर टीप पर्यंत तुमच्या केसांवर छान असं अप्लाय करा आणि ते अर्धा तास तुम्ही तसंच ठेवा. त्यानंतर तुमच्या कुठल्याही शॅम्पूने तुम्ही तुमचा हेअर वॉश हा करू शकता. तर फ्रेंड्स, हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2दा जर केला तर नक्कीच तुमची केस गळती ही कमी होईल आणि त्यासोबतच तुमचे केस हे सिल्की, शायनी आणि हेल्दी होण्यासाठी खूप जास्त प्रकारे मदत होईल. त्यानंतर दुसरा उपाय आहे हेअर ऑइलिंग. आता तुमचे केस हे सिल्की, शायनी आणि झटपट वाढण्यासाठी हेअर ऑइलिंगची तुमच्या केसांना खूप जास्त प्रमाणात गरज आहे. आता काय होतं, बरेच लोक हे हेअर ऑइलिंग करत नाही, म्हणजे केसांना तेलच लावत नाही. त्यांना काय वाटतं की आपले केस हे चिपचिपे होतील किंवा आपले केस हे चिकट त्यांना वाटतात, त्यामुळे ते हेअर ऑइलिंग करणं हे अवॉइड करतात. बट अशी चूक अजिबात करू नका. जर तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग केलं नाही तर तुमचे केस हे फ्रीझी आणि ड्राय होतील आणि डॅमेजही होतील. हेअर ऑइलिंग केल्याने आपल्या केसांचे फॉलिकल हे स्ट्रॉंग होतात आणि आपल्या केसांना एक विशिष्ट प्रकारची चमकही येते. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हेअर ऑइलिंग करण्यासाठी कुठलं ऑइल वापरायचं, तर त्यासाठी तुम्ही कोकोनट ऑइल, बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल
हे तीनही ऑइल बेस्ट आहे. यातलं कुठलंही ऑइल तुम्ही केसांसाठी वापरू शकता. आता केसांना हेअर ऑइलिंग हे कधी करायचं तर तुमचे केस हे खूप जास्त फ्रीझी असतील, तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, तुम्ही काय करा, हेअर वॉश करण्याच्या एक रात्र आधी तुमच्या केसांना हेअर ऑइलिंग करा. आणि हेअर ऑइलिंग करताना केसांची छान अशी मसाज करा. त्याने काय होईल की तुमचं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होईल. आणि जर तुमचे केस हे नॉर्मल असतील, तुमचे केस हे तुम्हाला हेल्दी वाटत असतील तर तुम्ही काय करा, हेअर वॉश करण्याच्या 1 तास आधी हेअर ऑइलिंग तुम्ही करू शकता. तर फ्रेंड्स, हेअर ऑइलिंग केल्याने तुमच्या केसांची वाढ ही झटपट होईल आणि त्यासोबत तुमचे बरेच सारे हेअर्सचे जे प्रॉब्लेम्स असतील ते दूर होण्यास मदत होईल. हा उपाय आहे हेअर टॉनिक. आता तुम्ही म्हणाल हे हेअर टॉनिक म्हणजे नेमकं काय, तर खूप सिंपल आहे. तुम्ही घरच्या घरी हेअर टॉनिक हे बनवू शकता. आता हेअर टॉनिक साठी तुम्हाला काय लागणार आहे तर मेथी दाणे. मेथी दाण्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात विटॅमिन हे असते. याने आपल्या केसांची वाढ झटपट होते, हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होतात. आता हे बनवायचं कसं, बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे मेथी दाणे घ्यायचे आणि ते 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर तसेच भिजत ठेवायचे आहे. आता ते रात्रभर तसेच ठेवल्यानंतर सकाळी उठून ते पाणी तुम्हाला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आणि ते गाळून घेतल्यानंतर तुम्ही ते एका छान अशा स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं. ते तुम्ही तुमच्या स्प्रे बॉटलच्या हेल्पने किंवा फिंगर्सच्या हेल्पने तुम्ही केसांच्या रूट पासून तर टीप पर्यंत ते अप्लाय करायचं आणि सकाळी उठून तुम्ही तुमचे शॅम्पूने हेअर वॉश करू शकता. आता हा उपाय तुम्ही आठवड्यातनं 3-4 वेळा केला तरीही हरकत नाही, 2 वेळा केला तरीही हरकत नाही. हा उपाय आहे आवळा हेअर मास्क. आता आपली बदलती लाईफस्टाईल, पोल्युशन या सगळ्यांचा परिणाम आपल्या स्किनवरच नाही तर केसांवरही होतो. आता तुम्ही भरपूर सारे प्रोडक्ट्स वापरून झाले आहे, भरपूर साऱ्या ट्रीटमेंट्स घेऊन झाल्या आहेत, तरीही तुमच्या केसांना अजिबात रिझल्ट येत नाही, तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा. त्यांनाच माहित आहे की आवळा हा आपल्या स्किन सोबत आपल्या केसांसाठीही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर बघा, हा गुणकारी आवळा आपल्या केसांसाठी हेअर मास्क म्हणून आपण कसा अप्लाय करायचा. हे आवळा पावडर घ्यायची आहे. आता आवळा पावडर ही तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल. 2 चमचे आवळा पावडर घ्या, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा दही मिक्स करा. हे व्यवस्थित मिक्स करा. मिक्स केल्यानंतर हे तुमच्या रूट पासून तर टीप पर्यंत तुमच्या केसांवरती अप्लाय करा. अर्धा तास ते तसंच ठेवा. त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता. हा उपाय तुम्ही आठवड्यातनं 1दा किंवा 2दा नक्की ट्राय करू शकता. नंतर 5वा उपाय आहे ॲलोवेरा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ॲलोवेरा हे किती गुणकारी आणि किती इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲलोवेरा घ्यायचा आहे, तर मधनं बारीक करा आणि त्यामध्ये तुम्ही कोकोनट ऑइल हे मिक्स करा. आता हे दोन्ही मिक्स केल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या केसांना रूट पासून तर टीप पर्यंत छान अप्लाय करायचं आहे. हे अप्लाय केल्यानंतर अर्धा तास ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे केस हे नॉर्मल पाण्याने शॅम्पू यूज करून वॉश करा. तर फ्रेंड्स, हा उपायही तुम्ही केला तर तुमचे केस हे सिल्की शायनी होण्यासाठी मदत होईल. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.